कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अखेर मौन सोडलं। ज्या कंपनीने हा व्यवहार केलाय त्या कंपनीच्या भागीदारीतून आधीच बाहेर पडलोय असं स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिलंय। पण या प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात मात्र चांगलीच जुंपली आहे। जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अखेर मौन सोडलंय। ज्या कंपनीने जमिनीचा हा व्यवहार केला त्या कंपनीतल्या भागीदारीतून 2024 मध्येच बाहेर पडलोय असा दावा मोहोळ यांनी केलाय। तर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं असं आव्हान रवींद्र धंगेकर यांनी दिलंय। 25 नोव्हेंबर 2024 ला मी ह्या दोन्ही LLP मधनं बाहेर पडलो। त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो। आपण सगळे तारीख पाहू शकता, इथे तारीख दिलेली आहे। या दोन्ही LLP मधनं मी बाहेर पडलो नोव्हेंबर 2024। तुम्ही तिथं दरोडा पडलेला त्याची खुलासा त्यांनी केला पाहिजे आणि यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे केंद्रीय मंत्रिपदाचा, आपल्या मंत्रिपदाचा, आणि त्यांनी समोर चौकशीला गेलं पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे। आणि हे सगळं खोटं आहे। ह्याच्यामध्ये जैन विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने त्यांनी हे बोर्डिंगची जागा खाण्याचा प्रयत्न केला ती संशयास्पद आहे। जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात खोचक ट्विट केलंय। काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर, स्टे ट्यून असे ट्विट धंगेकर यांनी केलं। मुरलीधर मोहोळ यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहून तक्रार करणार असंही धंगेकरांनी सांगितलं। या प्रकरणामध्ये ईडीची चौकशी करून बिल्डर आणि संचालकाला आणि त्यांना मदत करणाऱ्यावर योग्य ती चौकशी करून कारवाई केली पाहिजे, हा माझं मताचं पक्षाने। आणि दुसरी गोष्ट, मी मोदी साहेबांना पत्र देणार आहे, यावरात कसून चौकशी करा। ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी चुकीचं काम केलंय त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। राजू शेट्टी आले, माहिती घेतली नाही, बेछूट आरोप करत सुटले। त्यांनी केले की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले। बोलू द्या, मला फरक पडत नाही। बाबांनो, चुकीचे आरोप करू नका, मला चुकीचं असेल तर मला सोडू पण नका। शेवटी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्या दिवशी मला जाणवेल की मी चुकतोय, मी वाईट काहीतरी करतोय, माझ्या पुणेकरांशी मी प्रतारणा करतोय, त्यांच्या विश्वासाला तडा जातोय, मी तुम्हाला सांगतो स्वतःहून बाजूला होईल। जैन बोर्डिंग गैरव्यवहार प्रकरणात राजू शेट्टी यांनी मोहोळ यांच्यावर आरोप केले होते, पण शेट्टींनी आरोप करण्याआधी माझ्याशी बोलायला हवं होतं असं मोहोळ म्हणाले। राजू शेट्टी या महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे। इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं, मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं। आता मुरलीधरांना मोहोळ जे म्हणतात की माझ्याशी राजू शेट्टींनी संपर्क साधायला पाहिजे होता, वास्तविक पाहता ते माझे चांगले मित्र आहेत। त्यांना संपर्क साधण्याचा मी प्रयत्न केलेला होता, भेटायचा प्रयत्न केला, परंतु सातत्यानं मला उत्तर दिलं गेलं की ते बाहेर आहेत, ते सध्या कामात आहेत। त्याचबरोबर मला असाही निरोप आला की माझा त्या ट्रस्टशी काही संबंध नाही आहे आणि त्यामुळे मला भेटण्यामध्ये काही अर्थ नाही। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही मोहोळांवर निशाणा साधलाय। राज्यात चोर दरोडेखोरांपेक्षाही पुढची जमात तयार झाल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे। ही एक चोरांचीच गँग आहे आणि हे आता कळस कसा आहे की एक जैन मंदिर आहे, एक जैन वसतिगृह आहे आणि त्या वसतिगृहाची जागाही तुम्हाला आता ही पचवायची आहे आणि त्याकरता तुम्ही सगळ्या खरेदीचा घाट लावलाय। मुख्यमंत्र्यांचे जे नातेवाईक आहेत, चॅरिटी कमिशनर, त्यांच्याकडून परवानगी घेणे, एका दिवसात कर्ज प्रकरण मंजूर घेणे आणि मातीमोल स्वरूपामध्ये ती गिळंकृत करण्याचा एवढी मोठी मॉडर्न कॉलनीतली जी जमीन आहे, यामध्ये सरकारमधले जे मंत्री आहेत हे जनतेची कामं करण्याकरता किंवा संविधानाचं संरक्षण करण्याकरता नव्हे तर हे चोर आणि लुटारू जे होते किंवा दरोडेखोर होते ही त्यांच्या पुढची जमात ही या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे। पुण्यासारख्या शहरामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं नेतृत्व प्रस्थापित झालंय, त्याचा पोटशूळ काहींना आहे। या संदर्भामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी
स्पष्टपणे माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही हे स्पष्ट केलेलं आहे. तो रोज नवं प्रकरण, रोज नवा आरोप येईल ज्यामध्ये काहीही तथ्य नसेल. केवळ तोंडाची वाफ घालवण्याचा कार्यक्रम रोजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांकडून आपल्याला दिसेल. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात आता राजू शेट्टींनंतर धंगेकरांनीही एंट्री घेतली. दुसरीकडे जैन समाजानेही जोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.